नमस्कार मित्रांनो. शाडूचा शाप प्रसिद्ध आणि आपल्या सर्वांच्या आवडीचे भयकथा लेखक नारायण धारप यांच्या लिखित कथेचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या दोन्ही भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या दोन्ही व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाला आता सुरुवात करू. काय जयराम, ठीक आहे ना? मी हलकेच विचारलं. तुम्ही कोण? जयरामने विचारलं. प्रश्न विचारताना त्याचं मोठं डोकं लटपटायला लागलं. मला ओळखलं नाहीस? मी डॉक्टर लेले. मी तुझा मित्र आहे, मी म्हणालो. मी त्याच्या शेजारी बसताच त्याने कोपऱ्यात अंगद चोरून घेतलं. मी माझ्या आवाजात डॉक्टर गावकरांसारखी स्नेहाची, मैत्रीची भावना आणण्याची शिकस्त करत होतो. जयराम, इथे आम्ही सर्व मित्रच आहोत. आमची सर्वांची इच्छा तुला मदत करण्याचीच आहे हे ध्यानात ठेव. आता डॉक्टर गावकरांना काही दिवस बाहेर जायचंय, मी म्हणालो. बाहेर जाणार? असे म्हणत जयराम भान न राहून किंचाळला. तो पुढे बोलू लागला. पण ते मला असं सोडून जातील तरी कसे? तेच तर मला मदत करत होते. ते आणि मी त्या आवत्याला दूर ठेवत होतो. त्यांना सर्व समजत होतं. तेच आवत्याशी 2 हात करत होते. नाही, मी त्यांना जाऊ देणारच नाही. जयराम, जरा ऐकतोस का? आता मी तुझ्या मदतीला आहे ना. विश्वास ठेव. तू मला सांग ना, त्या आवत्याला तुझ्यापासून दूर कसा ठेवायचा? मीही तुझा मित्र होणार, डॉक्टर गावकरांसारखा, तुझ्या भावासारखा, मी म्हणालो. जयराम उडी मारून उभा राहिला. त्याचा घसा ओरबाडीत एक किंचाळी निघाली. पेटी छातीशी घट्ट धरून तो डोकं जोरजोराने हलवत होता. नाही, ते म्हणू नका. भावासारखं नाही. आता आवत्या मला ते करायला लावणारच. कोणीही माझा मित्र झालेला, माझा भाऊ झालेला त्याला खपत नाही. आता तो मला डॉक्टर गावकरांना ठार मारायला लावणार. तुम्हाला कळत नाही का? हाच शाडूचा शाप आहे. भावाविरुद्ध भाऊ, आधी आवत्या आणि आता डॉक्टर गावकर. नाही, त्याला थांबवा. तो परत कानात कुजबुजायला लागलाय. डॉक्टर गावकरांना मला इजा करायची नाही. त्याला थांबवा. जयराम घाबरून बोलत होता. मी त्याला समजावून शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याचे कानच त्या भयाने बहिरे झाले होते. डोळे कावरेबावरे होऊन गरागरा फिरत होते. ओठांची वेडीवाकडी हालचाल होत होती. विटक्या मोज्यातले हात पशूच्या नख्यांसारखे झाले होते आणि त्याच्या घशातून एकामागून एक किंचाळ्या निघत होत्या. सरते शेवटी वॉर्ड बॉय इंजेक्शन घेऊन आला. तरीही जयरामला शांत व्हायला बराच वेळ लागला. मी शिक्षणाने आणि पेशाने डॉक्टर होतो. सिद्ध झाल्याखेरीज कोणतीही गोष्ट सत्य मानायची नाही हा शास्त्रीय बाणा माझ्यात भिनला होता. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एखाद्या पोराच्या बडबडण्यावर माझ्यासारख्याचा विश्वास कसा बसावा? हे सर्व अतिरंजित आहे, मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होतो. जयरामसारखा एखादा अशक्त आणि दुबळा जीव डॉक्टर गावकरांसारख्या धडधाकट माणसावर हल्ला करून त्यांचा जीव घेईल ही कल्पनाच अवास्तव, अतिरंजित होती. पण तरीही सर्व दिवसभर माझ्या मनाला अपयशाची, चिंतेची एक टोचणी सतत जाणवत होती. शेवटी मी ठरवलं की रात्री गाठ पडली की डॉक्टर गावकरांकडून आणखी सविस्तर माहिती मिळवायचीच. मला सांगितलं होतं त्यापेक्षा त्यांना या विलक्षण प्रकरणातलं बरंच जास्त माहीत असावं असा माझा ग्रह झाला होता. पण मनातले प्रश्न विचारायची संधी मला मिळालीच नाही. मला फार उशीर झाला होता. संध्याकाळची राऊंड झाल्यावर हॉलमध्ये डॉक्टर गावकर आहेत का ते मी पाहिलं. ते नाहीत हे पाहून मी रोजची चक्कर मारायला गेलो.
येताना पोस्टात काही पत्रे टाकली, काही मेल आहे का ते पाहून परत आलो. डॉक्टर गावकर गेले होते. मी एकट्यानेच जेवण केलं. डॉक्टर गावकर कुठे गेले असावेत याचे नवल करत हॉलमध्ये आलो. इतरही एक दोघं डॉक्टर तिथे होते. त्यांच्याजवळ चौकशी केली. सकाळच्या 11 पासून डॉक्टर गावकर कोणालाच दिसले नव्हते. कपाटातली 1-2 नवी पुस्तके काढून मी ती वाचायचा प्रयत्न केला, पण मनातच एक छुपी अस्वस्थता होती. ती मला एकाग्रता मिळू देत नव्हती. बाहेर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. माणसं, गप्पा गोष्टी सर्व असतानाही हॉल अपरिचित, असुरक्षित, निस्तेज वाटायला लागला. मन थकलं असावं या समजुतीने मी माझ्या खोलीत आलो. दिवा लावून दार लावायला वळालो तेव्हा मला दारापाशीच पडलेलं ते पाकीट दिसलं. आत सरळ सुवाच्य अक्षरात लिहिलेली एक छोटीशी चिठ्ठी होती. डॉक्टर लेले, जयरामची जबाबदारी तुमच्यावर सोपवून मी जातोय. तुम्ही माझी निराशा करणार नाही ही खात्री आहे. त्याला काही होणार नाही ही काळजी घ्या. पण एक विनंती आहे, त्याला काहीही विचारू नका. या प्रकरणापासून तुम्ही अगदी अलिप्त राहा. ते काम माझं आहे. मी परत येताच त्यात लक्ष घालीन. त्याखाली एका कोपऱ्यात डॉक्टर गावकर अशी साधी सही होती. चिठ्ठी आणखी एकदा वाचून मी एक सुस्कारा सोडला. जयरामची केस त्यांची होती ही गोष्ट खरी होती. ते परत येईपर्यंत थांबल्याने काय नुकसान होणार होतं? परत येईपर्यंत मलाच ती कल्पना टोचली. हाच माणूस काल रजेच्या कल्पनेला सुद्धा कडाडून विरोध करत होता. तो इतका झटपट गेला आणि कोणालाही एक अवाक्षर सुद्धा न सांगता गेला. हे एक नवलच होतं. मी चिठ्ठी टेबलावर ठेवली आणि झोपायच्या तयारीला लागलो. नेकटाईची गाठ सुटता सुटेना. मी आरशासमोर गेलो. माझे दोन्ही हात थरथर कापत होते. छे, असलं उपयोगी नाही, मी मोठ्याने म्हणालो. पण माझे शब्द मला बदके, निरर्थक, फुसके वाटले. मी पुन्हा तेच म्हणालो. नाही, त्या कल्पनांनी मी विनाकारणच धास्ती घेत होतो. एका ठार वेड्याच्या बडबडीला नसतं महत्त्व देत होतो. मी स्वतःला आवरायला हवं होतं. सर्व काही ठीकठाक होतं. खोलीच्या खिडक्या लावून घेतल्या होत्या. मोठा दिवा जळत होता, पण तरीही खोली अंधारलेली, गार गार वाटत होती. हवेत चमत्कारिक विचार, अस्वस्थ कल्पना तरंगत असाव्या तशा वाटत होत्या. मला डुलकी लागली असली पाहिजे, पण शरीर गारी गार पडलं होतं. एखादी खिडकी उघडी राहिली की काय, कारण अंगावरून ओलसर गार वारा जात होता. बाहेरचा वाऱ्या पावसाचा आवाज आता थांबला होता, पण त्याऐवजी आता एक नवाच आवाज कानावर येत होता. घोगरा आवाज, धापा टाकल्याचा आवाज, आणि तो माझ्या कॉटच्या अगदी जवळून येत होता. क्षणभर शरीरावर विलक्षण रोमांच आलं. मग मी डोळे उघडले. खोलीतला दिवा जळत होता आणि उघड्या दाराच्या आतच पावलाभरावर जयराम होड होता. त्याचं सर्वांग पाण्यानं ओलचिंब झालं होतं. केस कपाळाला चिकटले होते. तो थंडीने कुडकुडत होता. माझा घसा क्षणभर आवळला. शब्दच निघेनात. खूप खूप प्रयासानं मी आवाजावर ताबा मिळवला आणि शक्य तितक्या सौम्य नेहमीच्या आवाजात म्हणालो, जयराम, निजायचं सोडून असं काय पावसात भटकतोयस? शब्दांनंतरच्या शांततेत त्याचा जोराचा श्वास तेवढा तेव्हा कानावर येत राहिला. त्याचा खालचा ओठ थरथरला. त्याच्या डोळ्यात भीती गारठली होती. पण त्याचा आवाज आला. तो वेड्याचा नव्हता, शहाण्या बिचारी माणसाचा होता. डॉक्टर लेले, तुम्ही मला पकडून खोलीत बंद करा, जयराम म्हणाला. वा, तुला ते अजिबात आवडत नाही मला माहितीये, मी म्हणालो. डॉक्टर, मला पकडा, तो त्याच आवाजात बोलत होता. तो पुढे बोलू लागला. शेवटी अवत्यानं जिंकलीच. मी म्हणालो होतो ना, तसंच झालं. शेवटी मला त्याचं ऐकावंच लागलं आणि मारावंच लागलं. त्याच्या तोंडून एक हुंदका निघाला आणि तो म्हणाला, डॉक्टर लेले, मी डॉक्टर गावकरांना मारलंय.
त्यांचा खून केलाय. त्याच्या दिशेने निघालेला हा शब्द ऐकताच मी जागच्या जागी थांबलो. जयराम बाळा, हे कसं शक्य आहे? तू गावकरांना कधीही कोणतीही इजा करणारच नाहीस. ते तुझे मित्र नव्हते का? मी म्हणालो. हो होते, तो म्हणाला. त्याचं मोठं डोकं हलत होतं. तो पुढे बोलू लागला. अगदी भावासारखे होते, पण म्हणून तर मला ते करावं लागलं. शाडूच्या शापात म्हटलंय ना, तसंच मला आवत्याचं ऐकावं लागलं. गाभारा कसा शांत शांत होता, घंटा कशा गोड आवाज करत होत्या. खरोखर गावकरांना हात सुद्धा लावण्याची माझी इच्छा नव्हती, पण हा आवत्या सारखा माझ्या मागं लागला होता. मग घंटांचा आवाज बदलला. त्या अशा घुमायला लागल्या की काही ऐकू येईना, काही सुचेना. हातात काहीतरी सापडलं आणि ते वाकवताच काटकीसारखं मोडलं. मग सगळा आवाज थांबला. मी गावकरांची मान मोडली होती. त्यांच्या मानेवर शाडूची पांढरी माती होती. मी 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 खुनी आहे, जयराम म्हणाला. जयराम, माझं ऐक. डॉक्टर गावकर रजेवर गेलेत. 5-7 दिवसातच ते परत येतील. तू त्यांना हात सुद्धा लावलेला नाहीयेस. तू केवढासा मुलगा आहेस आणि डॉक्टर गावकर दणकट प्रकृतीचे आहेत, मी म्हणालो. तुम्हाला आवत्याची ताकद माहीत नाही डॉक्टर. तो एकदा कानाशी लागला की हातात राक्षसी बळ येतं माझ्या, जयराम म्हणाला. पण जयराम, हे कसं शक्य आहे? गावकरांनी मला चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवलीये, मी म्हणालो. डॉक्टर, ती चिठ्ठी मीच लिहिली होती. गावकरांचा खून केल्यावर मला पळून जावंसं वाटत होतं. आता मला समजलंय की ते शक्य नाही. कुठेही गेलो तरी हा आवत्या मागं आहेच, आणि तो मार म्हणाला की कोणीतरी माझ्या हातात सापडणारच, जयराम म्हणाला. मी आवंढा गेला. माझा घसा पुन्हा आवळला होता. शांत राहणं क्षणाक्षणाला जास्त कठीण होत होतं. जयराम, डॉक्टर गावकर असे अवचितपणे गेल्यानं तू असा अस्वस्थ झालायस, गोंधळलायस. खरं म्हणजे तुला गरम चहा हवा, कोरडे कपडे हवेत, खूप झोप हवी. जयराम, तू असं पावसा पाण्यात रात्रीचं भलत्या वेळी बाहेर पडायलाच नको होतंस, मी म्हणालो. तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसत नाही, तो ताडदिशी म्हणाला. त्याचे डोळे त्या विलक्षण भीतीने पुन्हा कावरेबावरे झाले होते. तो पुढे म्हणाला. मी सांगतो, माझं ऐका. मला कुठेतरी अडकवून ठेवा. मी डॉक्टर गावकरांचा खून केलाय आणि एवढ्यानं हे थांबणार नाही. आणखीही बळी जातील. हे खरंय, अगदी अगदी खरंय. माझ्या त्या पेटीच्या चोर कप्प्यात जर तुम्ही मला बांधून ठेवलं नाही तर मी जीव देईन. मी यापुढे त्या आवत्याला माझा छळ करू देणार नाही. मी शपथेवर सांगतो, मी त्या गाभाऱ्यात गळफास लावून जीव देईन, जयराम म्हणाला. मी त्याला आवरण्यासाठी त्याचे खांदे धरले. तसं त्याने हात झटकायला सुरुवात केली. त्याचा आवाज वर चढला, किंचाळी आली. तसा लक्ष्मण धावतच आला. जयराम दिसताच तो एकदम म्हणाला. दुपारपासून याच्या शोधात आहोत आम्ही सर्वजण, लक्ष्मण म्हणाला. त्याने आपल्या बळकट हातांनी जयरामला धरलं. आता चला राजश्री, पुरे झाली तुमची पळापळी आणि लपंडाव, लक्ष्मण म्हणाला. त्याला बांधायला हवं बरं का, मी घोगऱ्या आवाजात म्हणालो. लक्ष्मणने मान हलवली. त्याच्या मागोमाग आणखीही 1-2 आले होते. त्या सर्वांनी मिळून जयरामला उचललं. त्याची तडफड चालली होती. त्याच्या आर्त किंचाळ्या येतच होत्या. सांगून ठेवतो, मी जीव देणार आहे. डॉक्टर गावकरांना इजा करायची माझी खरोखरच इच्छा नव्हती. आता असं होता कामा नये, जयराम म्हणाला. एक जाड दरवाजा दणदिशी लागला. जयरामचा आवाज बंद झाला. मी परत खोलीत आलो. डॉक्टर वकील खोलीत आले होते. त्यांचे केस विस्कटलेले होते. त्यांनी कपडे घाईत चढवले होते. तेही झोपेतून जागे होऊन आलेले दिसत होते. लेले, काय गोंधळ चाललाय हो मगासपासून, डॉक्टर वकील यांनी विचारलं. मी त्यांना थोडक्यात सर्व काही सांगितलं. छे, भलतंच काहीतरी. मला सुद्धा गावकरांची चिठ्ठी मिळाली. मी जातोय असं त्यांनी लिहिलंय, डॉक्टर वकील म्हणाले.
मला सुद्धा मिळाली. जयराम म्हणतो की मीच त्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. मी म्हणालो, हड, त्याच्या वेडपट कल्पनांना प्रोत्साहन दिलं की मग असं होतं. सुधारायच्या ऐवजी हे लोक अधिक बिघडतात. डॉक्टर वकील उपहासाने म्हणाले. म्हणजे तुमच्या मते यात काहीही तथ्य नाही? ही सगळी शाडूच्या शापाची हकीकत आणि त्या लाकडी पेटीतलं रहस्य आणि ही गावकऱ्यांच्या खुनाची कहाणी? मी विचारलं. सगळे भास, दुसरं काहीही नाही. आपण जयरामच्या या सवयी मोडल्या पाहिजेत. जुनी ट्रीटमेंट हे एकच उत्तर आहे. गावकऱ्यांची उपचार पद्धती दिवसागणिक जास्तच विलक्षण होत चालली होती, म्हणून मी केस तुमच्या हातात दिली. माझं ऐका, हे सगळं सिझोफ्रेनियाचे खेळ आहेत. डॉक्टर वकील म्हणाले. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला मन उत्सुक होतं. तेच स्पष्टीकरण तर्कशुद्ध आणि सुरक्षित सुद्धा होतं. डॉक्टर वकिलांचा चेहरा समाधानी, आत्मसंतुष्ट वाटत होता. मग मला मात्र ती भावना का जाणवत नव्हती? मला त्यांच्या एवढी खात्री का वाटत नव्हती? जयरामच्या आर्त किंचाळ्या अजूनही कानात घुमत होत्या. दार लावल्यानं त्या थोड्याच अस्पष्ट होणार? बाहेर कुठेतरी ओल्या फांद्यातून वारा विवळत होता. अंगावर शाल घेऊन सुद्धा माझ्या शरीरातला गारवा जात नव्हता. ती सर्व रात्र मी अस्वस्थच होतो. पोटात खोलवर बर्फासारखा गार असा भीतीचा गोळा होता, पण तो अपेक्षित घाव त्या रात्री पडलाच नाही. 3 दिवसांनंतर फाळके त्या देवळात गेले, तेव्हा त्यांना ते दिसलं. फाळके तसे आम्हा सर्वांना ज्युनियर होते, पण जयराम होडच्या केसमध्ये सर्वांप्रमाणे त्यांनाही कुतूहल होतं. जयरामच्या प्रकृतीतला सर्वस्वी अनाकलनीय चढ उतार त्यांनाही गोंधळात टाकत होता. गावकऱ्यांच्या ट्रीटमेंटचा हा परिणाम असला तर त्यातला कोणता घटक प्रभावी होता? संध्याकाळच्या त्या बागेतल्या फेऱ्या, रात्रीच्या त्या गप्पा, का देवळातल्या काही खास प्रार्थना? फाळके देवळात गेले. तो अनुभव खरोखरीच भयानक असला पाहिजे. मी त्याचं वर्णन करत बसत नाही. गाभाऱ्याला वर चारही बाजूंनी एक सज्जा होता. सज्जाच्या कोपऱ्यातून घंटांच्या साखळ्यांना हात पोचत असे. या कोपऱ्यातच डॉक्टर गावकर पडले होते. फाळके धावत धावत परत आले आणि आम्ही 5-6 जण त्यांच्या बरोबर गेलो. मृत्यूचं दर्शन कधीच चांगलं नसतं, आणि असा अत्याचारी मृत्यू. कोपऱ्यात फेकून दिलेल्या एखाद्या बाहुलीसारखे गावकर पडले होते. चेहरा सुजून निळा काळा झाला होता. डोळे वटारून बाहेर आले होते. डॉक्टर वकील चेहऱ्यावरचा घाम पुन्हा पुन्हा पुसत होते, पण शब्दच निघत नव्हते. दात विचकवून वर पाहणारा गावकरांचा चेहरा भयानक दिसत होता. मनातली घृणा दाबून ठेवत मी पुढे झालो आणि गावकरांना सरळ केलं. खांद्यात रुतलेली मान सरळ होताच मला ते दिसले. घसा आवळ्याला गेला होता. गळ्याच्या दोन्ही बाजूंना अंगठ्यांच्या 2 स्पष्ट खुणा दिसत होत्या. त्या पांढुरक्या होत्या. माझ्या बोटांचा स्पर्श होताच त्यांच्यावरचे पांढरे खपले खाली गळून पडले. माती, पांढरी माती, शाडू, शाडूचा शाप, मी म्हणालो. छे, भलतंच काहीतरी. त्या पोऱ्याच्यानं असलं होणं तरी शक्य आहे का? तो केवढा, डॉक्टर गावकर केवढे? छे छे, डॉक्टर वकील म्हणाले. शक्य आहे. आवत्या खरा मानला तर, मी उभा राहत म्हणालो. डॉक्टर वकील माझ्याकडे पाहतच राहिले. गावकरांनी तो खरा मानला होता. जयराम वेडा नाही ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत होते. त्यांची भीती काल्पनिक नव्हती. त्यामागे एक खरं कारण होतं. जयरामचे शब्द मला आठवले. पेटीचं रहस्य. जयराम म्हणत होता, पेटीतच कदाचित उत्तर असेल. मी म्हणालो, हे शक्य नाही. मी सांगतो, जयरामशी गावकरांनी मैत्री जोडली होती आणि ते काय लहान होते असा गळा आवळू द्यायला? डॉक्टर वकील म्हणाले. मला ते काही माहीत नाही. एक नक्की, जयराम होडला मोकळा राहू देता उपयोगी नाही. गावकरांसारखंच इतरांचेही बळी जातील. तो म्हणाला होता, आणखी काही अनर्थ होण्यापूर्वीच त्याला जखडून ठेवला पाहिजे. मी म्हणालो. डॉक्टर वकील काय म्हणतात ते ऐकायला मी तिथे थांबलोच नाही. मी घाईघाईने देवळाबाहेर पडलो आणि हॉस्पिटलकडे निघालो. संध्याकाळ झाली होती. एव्हानाच धोक्याचा पातळसर थर जमायला लागला होता. कितीही चटचट चाललं तरी वाट संपतच नव्हती.
डॉक्टर वकील सुद्धा धापा टाकत माझ्या मागोमाग येत होते. ते स्वतःशीच काहीतरी बोलत होते. इमारतीत येताच मी सरळ गावकरांच्या वॉर्डची वाट धरली. हातपाय गार पडले होते. मानेवर शहारा येत होता. जे काही दिसेल किंवा सापडेल ते चांगलं असणार नाही अशी भीती वाटत होती. जयराम होडच्या खोलीचं दार बंद होतं. डॉक्टर वकिलांकडे मी पाहताच त्यांनी मान हलवली आणि मी दाराला खांद्याने धक्का दिला. दार कचकलं. चौथ्या धक्क्याला दार मोडून आत उघडलं. आम्ही आत घुसलो. दिवा लावताच दिसलं की जयरामची खाट मोकळी होती. पलंग, पोस, चादर सर्व व्यवस्थित होतं. मी तिकडे वळताच मागून एक वेडसर हसण्याचा आवाज आला. मी थबकलो, वळालो. दुसऱ्या खाटेच्या कडेवर सोहनी बसला होता आणि तो आमच्याकडे पाहून हसत होता. सोनी, जयराम कुठे? मी दटावलं. तो म्हणालाच तुम्ही येणार म्हणून त्याने दाराला कुलूप लावलं. गावकर गेले, जयराम जाणार आणि मग आवत्याही जाणार. पेटीचं रहस्य. इतके बोलून सोहनी थांबला. मी जयरामच्या खाटेखाली नजर टाकली. एका मळकट रुमालात ती पेटी गुंडाळून ठेवली होती. मी ती बाहेर प्रकाशात आणली. बाहेरचं कुलूप साधं होतं. झाकण चटदिशी उघडलं, पण पेटी रिकामी होती. मात्र झाकण उघडताच आतून एक सडकी, कुचकी दुर्गंधी आली होती. मी हाताने आत चाचपडत होतो. जयराम, चोरकप्पा, पेटीचा चोरकप्पा, त्यातले कागद असं काहीतरी म्हणाला होता. पण ते कुठे होतं? पेटीचं झाकण लावून मी तिकडे पाहत बसलो होतो. झाकणावर एक राक्षसी चेहरा कोरला होता. त्या चेहऱ्यावरून सहज हात फिरवत असतानाच चेहरा जरासा हल्ल्यासारखा वाटला. आणखी दाब देताच खट असा आवाज होऊन चेहरा एका अंगास सरकला आणि त्याच वेळी पेटीच्या तळापासचा एक उथळ कप्पा पुढे सरकला. ती दुर्गंधी आता अगदी असह्य झाली होती आणि ती बहुतेक त्या चोर कप्प्यातल्या एका लहानशा चामडी वहीपासूनच येत असावी. वही उचलताच दुर्गंधी वाढली. कागद जुनाट, पिवळट आणि कडक होता. आतला मजकूर काळ्या चकचकीत शाईने लिहिला होता. पहिल्या पानावर शीर्षक होतं, भूतबाधेचे, चेटकाचे, लागणीचे खऱ्या माहितीवर आधारित प्रकार. श्री क्षेत्र जानोरी, मौजे जानोरी, संस्थान मालढा येथील अभ्यासी गंगाधर शास्त्री पुराणिक यांचे सांगण्याबर हुकूम लिहिलं. वहीचे कागद हलताच दुर्गंधीचे भपकारे येत होते. मी हातातलं पान सोडताच वही नेमकी मधल्या एका पानावर उघडली. खुणेसाठी तिथं एक लाल कागद घातला होता. कागदावर काळ्या शाईनेच होड अशी 2 अक्षरं होती आणि वहीच्या पानावर शीर्षक होतं, शाडूचा शाप. मी आणि माझ्या खांद्यावरून डॉक्टर वकील दोघांनी त्या अवस्थेत त्या वहीतला तो मजकूर वाचला. शाडूचा शाप. तत्संबंधात होड घराण्याची भीषण हकीकत. मौजे भैराड, संस्थान आदिलपूर येथील घडलेले प्रसंग असे. 1604 इसवीच्या आसपास गावात महादेवराव होड नावाचा मांत्रिक झाला. विद्वत्तेचा कितीही बहाणा केला तरी ब्रह्मवृंदाने त्याचा स्वीकार केला नाही. जयाबाई नावाची एक वाईट चालीची स्त्री महादेव बरोबर राहू लागली. महादेवराववर जादूटोणा, जारणमारण, वशीकरण आदी प्रकाराच्या तंत्रात कुशल आहे असा प्रवाद होता. गावातील 8 वर्ष वयाच्या एका नवविवाहित मुलीस पळवून हाल हाल करून मारल्याच्या आरोपावरून महादेवरावास पकडलं. त्याच्या घरात सापडलेल्या काही अवशेषांवरून त्याचा गुन्हा शाबित झाला आणि त्याला शिरच्छेदाची सजा देण्यात आली. वेशीवर त्याला ठार करण्यात आलं. महादेवरावापासून जयाबाईस दिवस गेले होते. ती गावाबाहेर एकटीच राहत असे. प्रसूती समयीच्या वेळी तिचा आरडाओरडा ऐकून काही दयाळू शेजाऱ्यांनी एक सुईण जयाबाईच्या मदतीस पाठवली. सुईणीने सांगितलेली हकीकत मोठी नवलाची होती. जयाबाईस जुळी मुलं झाली होती. त्यांच्यातला एक सुदृढ होता, दुसरा मात्र जन्मतःच मृत होता. भयंकर गोष्ट म्हणजे तेव्हाही त्याच्या अंगावर माराच्या खुणा होत्या. त्याच्या बंद डोळ्यांपाशी अश्रूंच्या खुणा होत्या.
जणू काही त्याच्या भावाने जन्मापूर्वीच त्याचा खून केला होता. जयाबाईने आपल्या मुलाचं नाव मुरली ठेवलं. मुरलीला लहानपणापासून एकही मित्र नव्हता. त्याचा एकूण अवतार मनात घृणा आणि भय निर्माण करणाराच होता. खूप मोठं डोकं, त्याखाली काटकीसारखी मान, अगदी किरकोळ शरीर, फक्त हाताचे पंजे मात्र थोराड, एखाद्या बलदंड माणसासारखे. अशा मुरलीशी मैत्री कोण करणार? होता होता मुरली 15 वर्षांचा झाला आणि त्या सुमारास भैराड गावात आणि आसपासच्या वस्तीत काही रहस्यमय खून होऊ लागले. मृतांचे गळे आवळलेले असत आणि त्यांच्या गळ्यावर शाडूच्या मातीचे डाग किंवा खपल्या असत. मुरलीकडे 1-2दा गेलेला गंगाधर नावाचा त्याच्याच वयाचा मुलगा मृतावस्थेत आढळला. तेव्हा गावकऱ्यांचा संशय जागा झाला आणि 15-20 जणांच्या गटाने ते मुरलीच्या घरात घुसले. जयाबाईचाही गळा दाबून खून करण्यात आला होता. माळ्यावरून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता. तो मुरलीच होता. 2-4 दणकट माणसे गेली आणि त्यांनी मुरलीला ओढत ओढत खाली आणला. मुरली ओरडत होता आणि त्याचे शब्द लक्षात राहण्यासारखेच होते. माझा जुळा भाऊ, त्यानं मला पछाडलंय. मी त्याचा जीव घेतला, तसा तो मला दुसऱ्याचा जीव घ्यायला लावतोय. हे हात त्याचे आहेत, त्या जुळ्या भावाचे आहेत. तो पहा, असे म्हणत मुरलीने बोट दाखवलं. त्या दिशेकडे सर्वांनी पाहिलं. घराच्या कोपऱ्यात 1-2-2.5 फूट उंचीची शाडूची आकृती होती. डोळे मिटलेले होते, पण डोळ्यातून लाल पाणी आलं होतं. आणि मूर्तीला हात होते, पण पंजे नव्हते. आणि मुरलीचे दोन्ही हात शाडूच्या पांढऱ्या मातीत लडबडले होते. बरोबर गेलेले काही लोक म्हणतात की त्या शाडूच्या मूर्तीच्यावर काही अंतरावर त्यांना एका तान्ह्या अर्भकाची अस्पष्ट आकृती दिसली. शाडूच्या शापाची ही अखेर नाही. होड घराण्यात पुढच्या अनेक पिढ्यात या प्रकारची पुनरावृत्ती झालेली दिसते. त्यांच्या पूर्वजांच्या अघोर पापाचे प्रायश्चित्त म्हणूनच की काय, होड स्त्रियांना अनेकदा जुळी झाली आहेत. अनेक वेळा जुळ्यांपैकी एक मृतावस्थेत जन्मला आहे आणि वाचलेल्याचे हात अनेकांच्या रक्ताने बरबटले आहेत. पण त्याच्या हातावर डाग असायचे ते रक्ताचे नाहीत, तर या शापाने मंतरलेल्या शाडूच्या मातीचे. खोलीतील शांतता भयानक होती. डॉक्टर वकिलांचा श्वास जोर जोराने येत होता. मागच्या खाटेवरून सुहनी मान अर्धवट वळवीत तेच शब्द पुन्हा पुन्हा बोलत होता. गावकर गेले, जयराम जाणार, मग आवत्याही जाणार. डॉक्टर वकील त्यांची मान जोर जोराने नकारार्थी हलवत होते. अशक्य, अशक्य. तो जयराम किती दुबळा, गावकर कसे दणकट. बरं, वेडपटांशी वागायची सवय होती त्यांना, ते नेहमी सावध असायचे. हे कसं शक्य आहे सांगा, डॉक्टर वकील म्हणाले. ते बोलता बोलता थांबले. त्यांची नजर त्या पेटीच्या कप्प्यावर होती. कप्प्यात त्या वहीखाली एक जुनाट कागद होता. तो आता दिसत होता. तो पिवळट पडलेला कागद डॉक्टर वकिलांनी उचलला. त्यांच्या घड्या उलगडल्या आणि त्यावरचा मजकूर वाचला. तसे त्यांचा श्वास आणखीनच जोराने आत घेतला गेला. मी तो कागद त्यांच्या हातातून घेतला आणि वाचला. तो जन्म नोंदणीचा दाखला होता. तारीख 24 डिसेंबर 1958. वडिलांचं नाव नरहरी चिंतामण होड, आईचं नाव सीताबाई नरहरी होड. मुलगा का मुलगी? 2 जुळे मुलगे, त्यापैकी एक जन्मतःच मृत. वेळ रात्री 12 वाजता. मुलाचं नाव जयराम आणि मृत मुलाचं नाव आवत्या. ते 1-2दा वाचून मी डॉक्टर वकिलांकडे पाहिलं. त्यांची मान विमनस्कपणे हलत होती. लेले, हे शक्य नाही, यावर विश्वासच बसत नाही, ते म्हणत होते. माझं त्यांच्या बोलण्याकडे अर्धवटच लक्ष होतं. मागे सोहनीचा आवाज बरळतच होता. जयराम गेला आणि आवत्याही जाणार. मेंदूत एखादी ठिणगी पडल्यासारखी झाली. जयरामचे ते विलक्षण शब्द मला या क्षणी आठवले. डॉक्टर, मी यापुढे सांगून ठेवतो, मी त्याला यापुढे असा माझा छळ करू देणार नाही. यापुढे गावकर नाहीत,
मग आवत्याही नाही, मी जीव देईन. आणि त्याच क्षणी देवळातील एकच घंटा खणखण वाजायला लागली. लांबवरून अंधाऱ्या रात्रीतून तो आवाज बदलत पसरत माझ्यापर्यंत येत होता. ते देऊळ, तिथेच तासाभरापूर्वी आम्हाला गावकरांचा मृतदेह सापडला होता. आता तिथं कोण गेलंय? वास्तविक ही बातमी सर्वत्र पसरलेली असणार. या अंधाऱ्या वेळी तिथं जायची कोणाची हिंमतच होणार नाही. मग हे कोण सारखं घंटा वाजवतंय? आणि जयराम कुठे होता? सोनीला काय सांगून गेला होता? आणि हे जर जयरामचंच कृत्य असेल तर? आम्ही गावकरांना बाहेर काढतच होतो तेव्हा जयराम तिथेच कुठेतरी नव्हता ना? मी एकदम उभा राहिलो. मेंदूत दुसरी ठिणगी पडली आणि स्फोट झाला. ती घंटा वाजायची थांबली होती. का थांबली तेही मला समजलं होतं. डॉक्टर वकील, देवळात चला, तिथेच जयराम आहे, मी ओरडलो आणि ती पेटी तशीच टाकून धावत निघालो. मी अंधारातच ठेसाळत होतो. मागून डॉक्टर वकील येत होते. त्यांचे काही प्रश्न कानावर येत होते, पण आता मला बोलत बसायला वेळ नव्हता. मी देवळाच्या दिशेनं धावत होतो. देवळात येताच मी थांबलो. मागोमाग डॉक्टर वकील सुद्धा येऊन थडकले आणि आतली हवा घंटेच्या मघाच्या खणखणाटाने कंप पावत असतानाच आम्हाला ते दिसलं. घंटांच्या साखळ्यांमध्ये एक हलता झगमगता प्रकाश आकार घेत होता. एका प्रकाशित लंब वर्तुळात एक नग्न तान्हं मूल होतं. त्याच्या नाजूक अवयवांवर पुरातन यातनांची विकृती उमटली होती. बंद डोळ्यांखाली लाल रक्ताच्या अश्रूंचा डाग होता. तो स्तब्ध, निश्चल पण भयानक आकार हवेवर काही क्षण हेलकावे खात तरंगत राहिला आणि मग प्रकाश क्षीण होत होत दिसेनासा झाला. एक दीर्घ आर्त किंचाळी देवळात सुरू होऊन दूरवर कुठेतरी लोप पावली. जणू काही एखादी पापी शक्ती पराभूत होऊन आपल्या अंधाऱ्या गुहेकडे परत जात होती. जयराम आम्हाला सहज सापडला. एका घंटेची साखळी गळ्याभोवती अडकवून त्याने सज्जातून उडी घेतली होती. सज्जात उभे राहून आम्ही त्या साखळीने त्याला वर खेचला. त्याचं वजन काही जास्त नव्हतं आणि जिथे डॉक्टर गावकरांचं शव ठेवलं होतं तिथेच आम्ही त्याचेही ठेवलं. डोळे वटारले होते. मान हिसकल्याने मोडून वाकडी झाली होती. शरीर गरम होतं पण प्राण गेला होता. लेले, हा काय प्रकारे हो? डॉक्टर वकील धापा टाकत म्हणाले. आपण पाहिलंच की, मी म्हणालो. नाही, ते स्पष्टीकरण नको. एखादं तर्कशुद्ध बुद्धीला पटेल असं द्या. तो भास होता. दोघांना भास झाला. ती हकीकत वाचल्याचा मनावर परिणाम झालाय. असं काहीतरी दिसण्याची आपण अपेक्षाच करत होतो म्हणून ते दिसलं. पण तो केवळ भास होता. हा दुबळा पोरगा, याच्यानं गावकरांसारखा माणूस कसा मारला जाईल? त्याच्या हातात तेवढी शक्तीच नाहीये. आणि पहा, त्याच्या हातावर अजून मोजे आहेत. मग त्या गळ्यावरच्या खुणा कुठून आल्या? डॉक्टर वकील म्हणाले. पण त्यानं मोजे काढले असतील तर? मी विचारलं. डॉक्टर वकील काहीच बोलले नाहीत. आमच्या हालचालींनी साखळी हलली होती आणि घंटा पुन्हा एकदा खणखणत होती. तिकडे लक्ष न देता मी खाली बसलो आणि जयरामच्या हातावरचे मोजे सावकाश काढले. इतक्या वर्षांनंतरही मी तो क्षण विसरू शकत नाही. रात्री एखादी घंटा खणाणली की तो देखावा समोर येतो. सज्जातला क्षीण प्रकाश आणि त्या प्रकाशात उघडा झालेला जयरामचा हात. जबरदस्त, बळकट, टरारलेल्या स्नायूंचा तो प्रचंड पंजा, ज्याची सर्व बोटे पांढुरक्या शाडूच्या मातीने लडबडली होती. ते सर्व प्रसंग काय भासच होते? डॉक्टर गावकरांच्या मृत्यूला दुसरंच एखादं जास्त तर्कशुद्ध स्पष्टीकरण होतं? डॉक्टर वकिलांनी हॉस्पिटल कंटाळा आला म्हणून बंद केलं? वेड हा खरोखरच मेंदूचा रोग आहे का जयराम होडसारखी कमनशिबी माणसं नको तो वारसा घेऊन आलेली असतात? का डॉक्टर गावकरांचे शब्द खरे होते? शहाणपण आणि वेडेपण यांच्यातील सीमारेषा कुठे काढता येईल? डॉक्टर गावकरांचा मृतदेह आम्ही हलवत होतो.
तेव्हाच हा अभागी जयराम त्या सज्जात अंधारात लपून बसला होता का? आणि आम्ही सर्व जाताच त्याने हा शेवटचा निर्णय घेतला का? शेवटी त्या आवत्याच्याच तावडीतून सुटायची शक्ती त्याला मिळाली तर. आणि कदाचित तो देवळात देवाच्या जागेत, पवित्र जागेत होता, म्हणूनच त्या पापी, घातकी, खुनी शक्तीच्या मगर मिठीतून सुटू शकला. आता तरी त्याला शांती लाभो अशी मी त्याच देवाची प्रार्थना करतो. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.